जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी इथे हजर झालेलो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. दिव्यांगांच्या ज्या प्रलंबित समस्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की शासकीय कर्मचाऱ्यांची दिव्यांगाची पडताळणी करण्यासाठी उघडलेली मोहीम सर्वसामान्य दिव्यांगांना रस्त्यावर आणून गेली असे चित्र दिसत आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातला सर्व दिव्यांग आपली दिव्यांगत्वाची पडताळणी करून घेत आहे. त्यामध्ये कर्णबधीर मुखबधीर लोकांची तपासणी इथे होत नाही. फिजिशियन जिथे लागतो मतिमंदत्व वगैरे तिथे ते फिजिशियनची पडताळणी इथे होत नाही, डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे. त्यामुळे ह्या लोकांच्या पडताळण्या न झाल्यामुळे त्यांची पेन्शन आज बंद झालेली आहे. आज गेले अनेक वर्षे त्या पेन्शनवर अवलंबून असणारे सगळे दिव्यांग आज त्या पेन्शनपासून वंचित झालेले आहेत. अनेक निरनिराळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. डिजिटल इंडिया नसल्यामुळे यांनी अचानक महामंडळाला कंडक्टरला सांगितलं की तू स्कॅन कर UDID, आणि जर स्कॅन झालं तरच त्याला 1/4 तिकीट द्यायचं, नाही तर द्यायचं नाही. तर हा जो विषय आहे, एक तर आपल्याकडे नेट नाही, अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. दुसरी गोष्ट, UDID कार्डामध्ये पुढे 3 सह्या, 2 सह्या, 1 सह्या आणि अशा अनेक समस्या आहेत. त्याच्यामुळे तो स्कॅन होत नाही आणि दिव्यांग रडतो की माझ्याकडे 1/4चेच पैसे आहेत, माझ्याकडे पूर्ण तिकिटाचे पैसे नाहीत. तर त्यानंतर तोडगा निघाला की पास काढा. ST महामंडळाच्या बसस्थानकावर जाऊन पास काढण्यासाठी ही गर्दी निर्माण झाली आहे आणि 199 रुपये त्याचे घेतले जातात. अशा 21,000 दिव्यांगांचे गुणिले 200 करणार 42 लाख रुपये सरकारी तिजोरीमध्ये असेच जमा होणार आहे. हे प्रत्येक धोरण शासनाचं दिव्यांगाच्या इतक्या गरीब घटकाच्या खिशामध्ये हात घालून पैसे काढण्यात चालू आहे. तर हे आम्हाला मान्य नाही. दिव्यांग लोकांना अंत्योदय योजना सरसकट मंजूर करण्यात आलेली आहे. पण आता उत्पन्न दाखला देताना तलाठी भाऊ 2,500 पेन्शन असल्यामुळे 30,000चा उत्पन्न दाखला देतो आणि तो दाखला याला चालत नाही. अंत्योदयाला 20,500च्या पुढे जर असेल तर अंत्योदय योजना लागू होत नाही. अशा या विविध समस्या आहेत. प्रत्येक ठिकाणी खच्चीकरण चालू आहे. दिव्यांगाला अडचणी आणल्या आहे. जिल्ह्यातील 5% जिल्हा परिषदेचा जो दिव्यांग निधी आहे त्याला फिटनेसची हे चालू ठेवले. फिटनेसची अट वारंवार देतात आणि 19 सालापासून काही लोक या साईड व्हील स्कूटरच्या प्रतीक्षा यादीत आहेत, पण त्यांचे मिळाले नाही. 22, 23, 2400 लोकांना साईड व्हील स्कूटर मिळाली. म्हणजे याच्यामध्ये पार्सलिटी होत आहे. तर प्रतीक्षा यादी ही पद्धत चालू ठेवावी. दरवर्षी त्यांनी प्रस्ताव मागू नये असं आमचं म्हणणं आहे. नगरपालिकांचा 5% निधी आहे, त्याचे कॅल्क्युलेशनची पद्धत साफ चुकीची झालेली आहे आणि त्यामुळे नगरपालिकेचा रेव्हेन्यू वाढत आहे वर्षानुवर्ष. घरपट्टीच्या माध्यमातून इमारती वाढत आहेत म्हणून, आणि दिव्यांगांचा जो 5% निधी त्याची रक्कम कमी होत चालली. एकेकाळी 71-72 लाख रुपये देणारी नगरपालिका आज दिव्यांगांना फक्त 14 लाख रुपये देते. 1% निधी DPTCमधला आमचा आहे. त्या 1% निधीबद्दल कोणीच काही बोलत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना पण विचारणा केली, आमदारांना विचारणा केली, त्या निधीबद्दल कोणी काही बोलत नाही. तो जर निधी आम्हाला उपलब्ध करून दिला तर आमच्या दिव्यांगांचे बरेचसे उदरनिर्वाहाचे साधनाचा प्रश्न मिटून जाईल अशी आमची अपेक्षा आहे. नगरपंचायतीमध्ये त्यांचा स्वतःचा निधी नसल्यामुळे फारसा तेथील दिव्यांग साईड व्हील स्कूटर वगैरे जे मोठी प्रोजेक्ट आहेत, घरकुल वगैरे, ही या गोष्टींपासून वंचित राहत आहेत. असे अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे आज जिल्ह्यातला दिव्यांग पिचला आहे. दिव्यांगत्वाला पडताळणी दरम्यान 40%च्या खाली त्याला प्रमाणपत्र देण्यात येतं आणि त्याला दिव्यांगत्व या कॅटेगरीतून बाहेर काढलं जात आहे. आमचं इतकंच म्हणणं आहे की जर गेली 20 वर्ष तो दिव्यांग म्हणून जर समाजामध्ये वावरत असेल
आणि डॉक्टरांच्यामुळे तो दिव्यांग सिद्ध झालेला असेल, तर ज्या दिवशी तुम्ही दिव्यांगाचा दाखला त्याचा रद्द करताय त्याच दिवशी ज्या डॉक्टरांनी यापूर्वी त्याला दिव्यांग म्हणून घोषित केलं आहे त्या सगळ्यांची सनद रद्द करावी, इतकी साधी सरळ मागणी आमची आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेलो आहोत आणि आम्ही आमचं निवेदन देणार. आम्ही संविधानप्रेमी आहोत, आम्ही लोकशाहीवादी विषयावर ठेवतो लोकशाहीवाद, आणि आम्ही अतिशय शांततापूर्व आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही ते निवेदन देणार, जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही बोलणी करणार आहोत आणि आम्हाला विश्वास जाणार. आणि आम्हाला खात्री आहे की जिल्हाधिकारी काहीतरी सकारात्मक सन्मानजनक तोडगा काढतील, त्यांच्या स्तरावर असणारे प्रश्न मिटतील ही आम्हाला खात्री आहे. म्हणून आज आम्ही इथे आलेलो.